प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात सर्वांना सलाम. एसी चर्च नंदुरबारच्या द्वारे आपणा सगळ्यांना बाप्तिस्मा वर्गामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या मंडळीचे सिनियर पाळक वर्ग बाप्तिस्मा वर्गाचा एक विषय घेत आहेत. आज सन्माननीय आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेब हे पाप हा महत्वपूर्ण विषय शिकवणार आहेत. हे अध्ययन डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांनी अध्ययन करून बाप्तिस्मा वर्ग हे विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. यामध्ये आपले अध्यक्ष महोदय, चर्च कमिटी सोबतच सन्माननीय सचिव श्री पी.डी. लवणे साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. विद्यार्थी आमच्या सोबत आहे. प्रार्थनापूर्वक आपण अध्ययनाला सुरुवात करू. हे दयाळू देव बाप्पा, आजच्या अध्ययनाला आम्ही तुझ्या पवित्र नावात सुरुवात करतो. शिकवत असताना पाळक साहेबांचा जीवे ओठाला स्पर्श कर व आजचं होणारं अध्ययन अतिशय आशीर्वादित होऊ दे. विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण हा विषय समजू दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करतो की पुढील विषय आपण शिकवावा. आज संध्याकाळी प्रभूला धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना सलाम सांगतो की मला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. चर्च अध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर रेव्हरंड ग्रॅडविन पाळक साहेब आणि रेव्हरंड अनु पाळक, सचिव लवणे सर यांच्याद्वारे जी संधी मला आज या शिक्षणाकडे येण्याची किंवा देण्याची उपलब्ध करून दिली म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि बाप्तिस्म्याच्या लेकरांसाठी विशेष आम्ही आभार मानतो की त्यांनी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा विशेष करून स्वीकार केलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ते याद्वारे आशीर्वादित होतील, त्याच्या वचनाच्या द्वारे आणि त्याच्या तारणाच्या जीवनामध्ये आणि त्याच्या महान प्रीतीमध्ये ते अधिक आणि अधिक वाढत जातील. आजचे जे मुद्दे आणि जे पत्रक दिलेलं आहे माननीय आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्रॅडविन पाळक साहेब यांनी, त्याच्यापैकी काही पहिल्या मुद्द्यामध्ये सहा मुद्दे आहे पहिल्या भागामध्ये आणि नंतर ब आहे त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहे. त्याच्यापैकी जो मुख्य विषय आहे तो म्हणजे पाप म्हणजे काय. आम्हाला पाहायला मिळतं की पापाविषयी पुष्कळदा आम्ही ऐकतो. लहानपणापासून या गोष्टी आमच्या समोर येतात, परंतु हे शिकणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते आम्हाला आमच्या जीवनासाठी परमेश्वराकडे जाण्यासाठी आशीर्वादित देखील आहे. आणि या विषयाला ज्यावेळेस आम्ही हाताळतो त्यावेळेस आमचं जीवन हे सावध होतं आणि परमेश्वराच्या वचनाला ते धरून राहतं. आजच्या विषयामध्ये आम्हाला विशेष करून आम्ही पाप म्हणजे काय, म्हणजे पापाचा जो अर्थ आहे त्याकडे आम्ही विशेष पाहणार आहोत. पापाचा काय अर्थ आहे. 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन आम्ही काढणार आहोत. 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन आपण वाचू यावेळेस. त्यामध्ये असं दिलेलं आहे की सर्व प्रकारची आणि ती पापच आहे, त्यात ज्याचा परिणाम मला नाही असेही पाप आहे. पहा, सर्व प्रकारची अनिती.
कोणतीही अशी गोष्ट आहे की ती परमेश्वराच्या इच्छेनुसार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार चालत नाही किंवा त्या प्रमाणे आम्ही वागत नाही तर ती देखील अनिती आहे. आणि पापाचा जो खरा अर्थ आहे तो म्हणजे नेम चुकणे. आता या शब्दाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर खरं म्हणजे नेम चुकणं म्हणजे काय. मागे याविषयी आदरणीय डॉक्टर ग्लॅडविन पाळकसाहेब यांनी अगदी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं होतं आम्हा सर्वांना. नेम चुकणं याचा अर्थ म्हणजे अपयशी ठरणं. अपयशी म्हणजे एखादा शिकारी ज्यावेळेस शिकार करावयास जातो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो त्यामध्ये अपयशी ठरतो, तो हारतो आणि त्याला ते शिकार होत नाही. त्या संबंधाने आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात 3रा अध्याय आणि 5वं वचन हे पाहिलं पाहिजे की अपयश कसा येतो या पातकामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये. त्या संबंधाने आम्ही वाचू. सर्प स्त्रीला म्हणाला, उत्पत्ती 3रा अध्याय 5वं वचन, सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही. शैतानाने तुम्ही खरोखर मरणार नाही असं तो म्हणाला. ज्यावेळेस शैतान हा त्या बागेमध्ये येतो आणि तो त्या स्त्रीला भुलवितो आणि त्याविषयी असं म्हटलेलं आहे की तिला तो म्हणाला की पहा तू मरणार नाही, हे फळ खाल्ल्यावर तू मरणार नाही. आणि ती भुलवली जाते आणि त्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये अपयश येतं. स्त्रीला ज्यावेळेस शैतानाने या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस पहा हवाबाई म्हणजे स्त्री ही भुलवली गेली आणि तिला खरंच वाटलं की मी खरोखर मरणार नाही. आम्ही जर उलट पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की तिला मरण हे तिला माहिती नव्हतं, परंतु तरीही शैतानाने तिला या गोष्टी सांगितल्या. यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये अपयश आला, अपयशी ठरले. ज्यावेळेस आम्ही परीक्षेची तयारी करतो पुष्कळदा आमच्याकडून काहीतरी अभ्यासामध्ये चूक होते. कदाचित आम्ही आळशी असतो, कदाचित आम्ही लक्ष देत नाही आणि परीक्षा त्या वेळेमध्ये येऊन जाते आणि आम्हाला रिझल्ट ज्यावेळेस बघायला मिळतो तर आपण फेल असतो. याचा अर्थ की आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. म्हणून स्त्रीने देवाच्या आज्ञेकडे लक्ष दिलं नाही तर शैतानाचं तिने ऐकलं आणि पहा ती त्या दिवशी अपयशी ठरली. आणि म्हणून हा विशेष पापाचा अर्थ होतो आम्हाला पाहायला मिळतं की नेम चुकणं आणि अपयशी ठरणं, भलतंच काही करणं, या गोष्टीचा अर्थ पापाचा अर्थ यामध्ये मोडतो. आता ज्यावेळेस आम्ही पापाची व्याख्या आम्हाला काही प्रमाणात करता येईल. पापाची व्याख्या, पाप म्हणजे देव किंवा दैवी कायद्याविरुद्ध एक अनैतिक कृत्य आहे. पाप म्हणजे देव किंवा दैवी कायद्याविरुद्ध एक अनैतिक कृत्य.
पाप म्हणजे आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्याचा ऱ्हास करणे आहे. दुसरी गोष्ट, पाप म्हणजे आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्याचा ऱ्हास करणे आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की पाप म्हणजे नीती आणि तिचा विचार न करता उन्मत्तपणाने भलतेच काही करणं आणि त्यालाच अर्थ देता येतो आम्हाला या पापाचा, म्हणजे नेम चुकणं. रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 23वा वचन आम्ही वाचणार आहोत. रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय 23वा वचन. संत पाऊल रोमकराच्या मंडळीला म्हणतो, कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. की पहा, पापाचा किती भयंकर परिणाम आम्हाला यामध्ये दिसतो. ज्यावेळेस मनुष्य अपयशी ठरतो तर एका मनुष्यामुळे सर्व मानवजात ही परमेश्वराच्या गौरवाला उणे पडले, अपयशी ते ठरले. आज सर्व मानवजात पवित्र देवाच्या आदर्शाला उणे पडलेले आहेत आणि म्हणून हाच अर्थ खरा पापाचा होतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहू की त्या पहिल्याच मुद्द्यामध्ये की देवाविरुद्ध बंड उभारणे व स्वेच्छेने देवाच्या आज्ञेचा भंग करणे होय. देवाविरुद्ध बंड या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रस्थापित सत्ता किंवा सामाजिक व्यवस्था उलथून टाकण्यासाठी केलेला ठराव म्हणजे बंड आहे. यामध्ये आम्हाला काही विश्लेषण करता येईल नंतर, परंतु या गोष्टीकडे आम्ही विशेष पाहिलं तर दुसऱ्या गोष्टीमध्ये असं म्हटलेलं आहे की बंड करणे म्हणजे तुम्ही असहमत किंवा करण्यास नकार दिलेल्या गोष्टीविरुद्ध युद्ध करणे, यालाच बंड म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये आम्हाला काही उदाहरणं आम्हाला पाहता येईल की देवाविरुद्ध जे बंड पुकारलं त्या कशा प्रकारे पुकारलं गेलं याविषयी आम्हाला पाहता येईल. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 78 आम्ही काढणार आहोत आणि 5, 6, 7 वचनं आम्ही वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 78 मी वाचतो आपल्यासाठी. त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापिले, त्याने इस्रायलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे आणि पुढच्या पिढीने म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या संततीने या गोष्टी जाणाव्यात. पहा, इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये आम्हाला शिकायला मिळतं की परमेश्वराने त्यांना जे नियमशास्त्र दिलेले होते ते त्यांना स्वतः शिकायचं होतं आणि आपल्या लेकरांना, त्यांच्या पुढच्या पिढीला देखील ते शिकवायचं होतं. परंतु यामध्ये आम्हाला बंडाचा उल्लेख विशेष करून दिसतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये विसरले, त्यांना विस्मरण झालं. त्यांनी परमेश्वराच्या गोष्टी आठवल्या नाही आणि यामुळे त्यांनी
परमेश्वराविरुद्ध बंड केलं. त्याविषयी काही गोष्टी आम्ही 10 वचनामध्ये, वचन 10 स्तोत्रसंहिता 28 आणि वचन 10 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ते हट्टी व बंडखोर वृत्तीचे झाले, म्हणजे त्यांचं जीवन देवाच्या स्वाधीन नव्हतं असं या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि 78 10 वचन, म्हणजे ते देवाच्या स्वाधीन नव्हते आणि ते हट्टी आणि बंडखोर झालेले होते, म्हणजे शिरजोरपणाची वृत्ती व देवाची सत्ता यांना ते समर्पित नव्हते. आणि देवाचं अध्यक्ष करणे असे आहे की त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालाव्यास ते कबूल नव्हते. कितीतरी गोष्टी, हट्टीपणा त्यांच्या जीवनामध्ये होता, शिरजोरपणा होता आणि देवाच्या सत्तेला, म्हणजे देवाचं जे प्रोसेस आहे त्याला ते समर्पित झाले नाही. त्यांना विस्मरण झालं की परमेश्वराने आमच्यासाठी त्या रानामध्ये कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी केल्या. आणि पहा, या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांचं अंतःकरण स्थिर नव्हतं. वचन 8 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांचं अंतःकरण स्थिर नव्हतं. याला बंडखोर असं म्हटलेलं आहे. बंड करणे, देवाविरुद्ध बंड करणे असं म्हटलेलं आहे. आणि पहा की या सर्व गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनामध्ये नमूद केलेल्या आहे त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी परमेश्वराविरुद्ध पातक केलं आणि इस्रायल लोक यांना परमेश्वराने मोठं शासन केलं. या देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की आमचं लक्ष जर देवाच्या वचनाकडे नसलं तर कदाचित आपण देखील बंडखोर होऊ शकतो. बंड आपण देवाविरुद्ध करू शकतो. दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही जात आहोत की तरी सर्वप्रथम पाप हे शैतान बनलेल्या आद्य देवदूतांपैकी एकाने, म्हणजे लुसिफर याने केले. सृष्टी निर्माण केल्यानंतर मानवाला त्याने फसविले आणि देवाविरुद्ध वागण्यास भुरळ घातली आणि मनुष्य पापात पडला. हा दुसरा मुद्दा पाळकसाहेबांचा आहे. त्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं की मागे देखील याविषयी लाजरस पाळकांनी काही गोष्टी सांगितल्या. उत्पत्ती 3 अध्यायामधील ही घटना आम्ही पाहू शकतो. उत्पत्ती 3 अध्याय. आम्ही मागे विशेष करून 3 देवदूतांविषयी ऐकले आणि त्यापैकी एक देवदूत, त्याचं नाव लुसिफर आहे. पवित्र शास्त्रामध्ये 3 मुख्य देवदूताविषयी आम्ही मागे पण ऐकलं होतं. पहिला गॅब्रियल, ज्याने संदेश दिला. दुसरा मिखायल, जो युद्धासाठी सदैव तयार आहे. आणि तिसरा म्हणजे लुसिफर, जो परमेश्वराची आराधना करणारा हा देवदूत होता. परंतु देवाच्या वचनामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की पहा, त्याने मनुष्याला फसविलं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने हस्तक्षेप केला. पवित्र शास्त्रामध्ये त्याने मनुष्याच्या जीवनामध्ये भुरळ घातली आणि म्हणून सृष्टी
निर्माण केल्यानंतर मानवाला त्यांनी फसविले आणि देवाविरुद्ध वागण्यास भुरळ घातली. ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये हा मनुष्य होता, म्हणजे आदाम आणि हवा, पहिला मानव, त्यावेळेस त्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही भुरळ त्याने घातली आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला. कारण हा आद्य देवदूत होता आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाची आराधना करणारा होता आणि त्याचा एकच उद्देश होता की मी परमेश्वरास समान व्हावं. हा मुख्य उद्देश त्याचा होता आणि त्यामुळेच देवाने त्याची योजना ओळखली, त्याचे विचार ओळखले आणि त्याला खाली फेकण्यात आलं. परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये शास्त्रभाग आम्ही यशया याचा 14 अध्याय 12 ते 15 आम्ही वाचणार आहोत. यशयाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 12 ते 15 आपण काढू. वाचू घेऊ ना? बरं, चल, बरं. हां, आपण वाचू. यशया 14, 12 ते 15. हे देत्यमान तार्या, प्रभात पुत्रा, तू आकाशाहून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीस कसे टाकिले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करीन. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करेन, मी परात्पराच्या समान होईल. या वचनामध्ये आम्हाला शिकायला मिळतं की जवळजवळ सैतानाच्या 5 अहंकार याविषयी नमूद केलेला आहे. त्यापैकी एक त्याचा अहंकार म्हणजे पवित्र देवास समान होणं, त्याचे स्थान घेणं, त्यामधून त्याचं गौरव समोर येतो. हे सर्वात स्पष्ट बायबलमध्ये आहे. गर्व केल्याने सैतानाला खाली फेकण्यात आले. आता तो सदा आणि सर्व काळच्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यास पात्र आहे. याविषयी आम्हाला विशेष बघायला मिळतं. सृष्टी निर्माण केल्यानंतर मानवाला त्यांनी फसवलं आणि देवाविरुद्ध वागण्यास भुरळ घातली. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की ही सैतानाने एदेन बागेमध्ये प्रवेश केला आणि मानवाला त्याने फसवलं. काही वचनं आपण वाचू शकतो. लूक 22:3 मी आपणासाठी वाचतो. तेव्हा 12तील एक शिष्य यहुदा इस्करा म्हटलेला यहुदा याच्यामध्ये तो शिरला. उत्पत्ती 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये देवालाही ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमोर व्हाल. योहान 8:44 मध्ये तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनेप्रमाणे कराव्यास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याचे मत सत्य नाही. तो खोटे बोलतो, ते स्वतःहूनच बोलतो, कारण तो
लबाडाचा बाप आहे. पापाचा प्रवेश आणि मानवाची फसवणूक. एदेन बागेच्या परिपूर्ण स्थितीत सैतानाने सर्पाचे रूप धारण केले व बागेत प्रवेश केला. आपला कार्यभाग साधण्यासाठी सैतानाला प्राणी व मनुष्य यांचा उपयोग करण्याचे सामर्थ्य आहे. एदेन बागेत त्याने सर्पाचा उपयोग केला आणि ख्रिस्ताच्या काळामध्ये त्याने यहूदा इस्करियोतचा देखील उपयोग केला. एदेन बागेत त्याने स्त्रीला कसे पापात पाडले हे उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळतं. आम्ही उत्पत्तीचा 3 अध्याय आणि 3 वचन हे वाचू. बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमोर पहा. या गोष्टी सैतानाने सांगितल्या आणि म्हणून सैतानाने ती गोष्ट तिला सांगितली की तुम्ही देवा समान व्हाल, तुमचे डोळे उघडतील, तुम्हाला बरे वाईट कळू लागेल. आणि त्यावेळेस सैतानाने स्त्रीला फसवले आणि तिने आपला सोबती आदाम याला देखील ते फळ खावयास दिले. आणि आता हवा आणि आदाम यांची फसवणूक करून सैतानाने या दोघांनाही पापात पाडले. शेवटचं पापात पाडले. आम्ही बघतो की मानवाने पाप केल्यामुळे मनुष्य जातीमध्ये पापाचा प्रवेश झाला. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की कशा प्रकारे सैतानाने या मानवाला फसवलं आणि याप्रमाणे त्याने मनुष्याला फसवलं आणि पापाचा प्रवेश त्या दिवशी बागेमध्ये झाला. आणि हे दोघंही त्या दिवशी अपयशी, देवाच्या आज्ञेला अपयशी ते ठरले. आणि या प्रकारे सर्व मनुष्य जात रोम 3:23 प्रमाणे देवाच्या गौरवाला उणी पडली. रोम 3:23 मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. एका पुरुषामुळे सर्व मनुष्य जात दोषी ठरतात, कारण त्याच्या आज्ञाभंगामुळे तो परमेश्वरापासून विभक्त झाला आणि त्याचा परिणाम कठीण होता. आता मनुष्यावर झालेल्या परिणामाविषयी आम्ही काही गोष्टी वाचू. आणि पहिला परिणाम जो आला या पातकाचा तो म्हणजे रोम काळा पापाची 3 क्षेत्र याकडे आम्ही विशेष लक्ष 3 प्रकारचे परिणाम जे आपण त्याच्याकडे विशेष लक्ष लावणार आहोत.
पहिला जो परिणाम आहे पापाचा दंड, पापाची सत्ता व पापाचं सानिध्य. तीन परिणामाविषयी आम्ही बघत आहोत आणि ही पापाची तीन प्रमुख क्षेत्र आहे. पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे पापाचा सार्वकालिक दंड आहे आणि त्यामधून येशू ख्रिस्ताची खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीवर जे विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक सुटका व दंड मुक्ती दिली जाते. जे या दंडामधून सुटतात त्यांना पुन्हा दंडाज्ञा नाही. दुसरा मुद्दा आपण घेतो, दुसरा परिणाम पापाची सत्ता. जे प्रभू येशू ख्रिस्ताचे झाले आहेत ते सर्व पापाच्या सत्तेखालून सोडविण्यात आलेले आहे. परंतु देवाचं राज्य प्रस्थापित होईपर्यंत पापाची सत्ता या जगामध्ये राहणार आहे. हा दुसरा परिणाम आम्ही बघतो. तिसरा परिणामाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ की पापाचं सानिध्य काय आहे याकडे आम्ही लक्ष देऊ. हे देवाच्या राज्यामध्ये कधीही नसणार. पापाचं सानिध्य देवाच्या राज्यामध्ये कधीही नसणार. देवाचे सर्व काळ निवडलेले व उद्धार पावलेले लोक देवाच्या सानिध्यामध्ये सदा आणि सर्व काळ राहणार आहे. असून ते तेथे पापाचं सानिध्य कधीही नसणार नाही. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, चौथी गोष्ट म्हणजे पापावर विजय व पापाचा शेवट. पापावर विजय आज शक्य आहे. पापावर विजय कारण प्रभू येशूने पापाला पराभूत करून स्वतःला जिंकलेला आहे. आणि दुसरं जे उत्तर आहे त्याचं, या जयवंत येशू ख्रिस्ताला विश्वासाने तारणारा म्हणून मानणारे आपल्या जीवनामध्ये त्याच्याद्वारे पापावर विजय होता. तोच त्याच्या लोकांवर पापावर विजय तो देतो. आणि तिसरं जे आहे त्याचं उत्तर, स्वर्गाच्या राज्यामध्ये नीती महत्वाचे राज्य आहे. स्वर्गाच्या राज्य म्हणून या जगामध्ये येशूच्या द्वारे त्याच्या लोकांना नीती रूपी वस्त्र लेवितो आणि त्यांना तो त्याच्या कृपेने पांघरून घालतो. ह्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढचं 1-2 मिनिटं तुम्हाला पण अभ्यास करायचा. 2 प्रश्न त्यांनी सोडवायचे संध्याकाळचं. बरं, यावेळेस आम्ही पुष्कळ गोष्टी पाहिलेल्या आहे बाप्तिस्मा वर्गाने. काही प्रश्न आहे आम्हाला ते आपण लिहून घ्याव्या. काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारले जातील, त्याची उत्तरं परीक्षेच्या वेळेला तुम्ही द्यायची आहे. ऐकून घ्या, त्यानुसार त्याची उत्तरं तुम्ही तयार करायची आणि पाठ करायचे. बरं, बी आहे. बी लिहा पहिले. बरं, 7 लिहा पहिले. सॉरी, बी काढा आणि 7 लिहा. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आणि द्यायचं. त्याच्यामध्ये बी आहे, पापाची 3 क्षेत्र कोणती. आता जे आम्ही बघितलं ते पापाच्या क्षेत्राविषयी सांगतं. 8वं आहे 7. माईक द्या. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. सोबतच यावरती अधिक मार्गदर्शन व इंग्रजी भाषेमधून जे ऑनलाईन विद्यार्थी बघत आहे आपल्यासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब पुढील अध्ययन घेतील. पाळक साहेब घामोघाम झालेले दिसत आहेत, कारण
जरी नेहमीचं आमचं क्षेत्र असेल तरी जेव्हा काही गोष्टी नव्याने किंवा कठीण वाटतात, कारण लेकरांना सांगणं शिकवणं हे फार समजून करावं लागतं आणि त्यांनी चांगला प्रयत्न केला. त्यांनी विस्तारित वर्णन दिलं. अर्थात त्यांनी वेळ वाचवला असता बरं झालं असतं, कारण सैतानाचं अगोदरच शिक्षण झालेलं होतं. पण त्यांनी सैतानाने पाप तुम्हाला उजळणी करून दोन्ही जोडून दिले, कारण सैतान नाही तर पाप नाही. म्हणून सैतानाने कसं जगात पाप आणलं हे त्यांनी स्पष्टीकरण केलं आणि पाप आणि मग बंडावर त्यांनी जोर दिला आणि बंड झाल्यावर मग परिणाम काय झाले याच्यावर ते आले. म्हणून जरी त्यांनी विस्तारित वर्णन दिलं तरी आपलं लक्ष येथे आहे की पाप म्हणजे काय आणि त्याचे 3 परिणामाचे क्षेत्र कोणते आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सैतानाचा विषय अपेक्षित नाही, ठीक आहे ना. पण तुम्हाला असं वाटलं की सैतानामुळे जगात पाप आला आणि म्हणून पाप म्हणजे, तेवढा वेळ तुम्हाला असेल पाठ करायला लिहायला तर काही हरकत नाही. तुमचं उत्तर तरी पण बरोबर आहे, ठीक आहे. तर सारांश रूपाने मग आपल्याला मी तुम्हाला इथे आणलं की 3 क्षेत्रे अजून आहेत. त्याच्यापैकी एक क्षेत्र जे आहे पहिलं, पापाचा सार्वकालिक दंड. When man has sinned, he is bound to reap the consequence of sin. जेव्हा एक मनुष्याने पाप केलं, देवाविरुद्ध बंड केलं, तर त्याचे परिणाम त्याला स्वीकारावे लागतात. आणि बंड केल्यामुळे, तेही देवाविरुद्ध बंड केल्यामुळे, तेवढाच मोठा दंड देवाने दिला. आणि किती मोठा दंड दिला की जोपर्यंत मनुष्य या जगात जिवंत राहील, तोपर्यंत, निर्मितीपासून ते जेव्हा ज्या जगाचा शेवट येईल तोपर्यंत प्रत्येक मनुष्य कोणाच्या स्वाधीन केला गेला? पापाच्या नियमात. सिन्स द rebellion against God was so big, so huge, God also gave a punishment for the whole of the mankind until it exists. How many years we do not know. And that shows the sin that our first parents committed was very serious rebellion against God. Therefore, when a person sins, there are consequences of sin. Even you were not born, you were brought under the consequences of sin. तुमचा माझा जन्म झाला नव्हता त्या अगोदरच आदाम आणि हवेमध्ये आपलं जे बीज होतं ते पापाने भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण जरी असं म्हटलं की मी तर काहीच केलं नाही, म्हणाल ना देव, पण तुला माहित होतं ना की इथून आहे असं ते. म्हणून तुम्ही जर नीट प्रचार ऐकला असेल, संदेश ऐकले असतील, तर एक शब्द प्रयोग त्यांनी केला होता. इफ यू हॅव हर्ड द सुवार्थ अलायन्स चर्च 66th annual conference, Reverend Shejule talked about this, that there are sins of omission and sins of commission. अजाणतेपणे घडलेलं पाप आणि जाणून म्हणजे माहीत असून घडलेले पाप, दोघही पाप आहेत. काही जणांना माहीतच नाही की पाप केलं, समजत नाही, अजाणतेपणे आहे. सीन ऑफ ओमिशन. सीन ऑफ कमिशन म्हणजे नको सांगितलं, घडलं माझ्याकडून. आणि त्यांनी हे पण सांगितलं की ख्रिस्ताला ओळखण्या अगोदर, तारणा अगोदरही ती स्थिती आहे, तारण झाल्यानंतरही ती स्थिती असते, सर्वांनाच ती असते. इवन वेन यू वर नॉट सेव्ड, आय वॉज नॉट सेव्ड, आय वॉज बाउंड फॉर सिन्स ऑफ ओमिशन अँड कमिशन. अँड इवन आफ्टर माय born again experience or salvation, I am still reaping the consequence of sins of omission and sins of commission. Remember that. Then the question here is given, how do I get redemption from my sin? माझ्या पापांची मला मुक्ती कशी मिळेल?
तर साधा तिथे पाळीसाहेबांनी अधूनमधून त्याला टाकलंच आहे, परंतु पहिली गोष्ट म्हणजे पश्चाताप करणे, वळणे, देवाकडे परत येणे. देवाकडे म्हणजे तारणाऱ्या देवाकडे, भाकर देणाऱ्या देवाकडे नाही, चमत्कार करणाऱ्या देवाकडे नाही, आरोग्य देणाऱ्या देवाकडे नाही, तर कोणत्या देवाकडे? जो उद्धार करता देव आहे, जो माझ्या पापाची मला काय देतो? क्षमा देतो. तो देत नाही असं नाही, तो आपल्या गरजा भागवत नाही असं नाही, कारण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करतो ना, आम्हाला आमची रोजची भाकर आज आम्हास दे, तर त्या आपल्या गरजा आहेत. If I realize that I am bound to the law of sin of omission and commission, the redemption is in a Redeemer. And that Redeemer God is Lord Jesus Christ. ही सुटका मला ख्रिस्तामध्ये मिळते. कशी मिळते? पण त्याच्याकडे तारणारा म्हणून वळल्यावर. ठीक आहे, पण अनेक आहेत उदाहरणं, तुमचा अभ्यास त्याच्यासाठी नाही आहे, पण तुम्ही वाचू शकाल की लोक आले ना येशू ख्रिस्ताकडे, त्यांच्या गरजा त्याने भागवल्या ना, आरोग्य दिले ना, चमत्कार केले ना, लाजार मेला होता तर तो जिवंत केला ना, 4 दिवसांचा सडलेलं प्रेत है ना, जिवंत केला ना, सगळे परत मेले ना, आंधळा परत मिळाला, लंगडा परत मेला, रक्तस्रावी स्त्री परत मेले ना ते लोक. पण त्यांच्या पापांची सुटका झाली का आपल्याला माहित नाही, पण काही वेळेला येशूने सांगितलं ना, जा आता पाप करू नको, तुझी सुटका तुझ्या विश्वासाने झाली आहे. सिन नो मोर, याचा अर्थ पापांची क्षमा पण मिळाली ना, पण मृत्यू आला तरी त्यांची पापांची क्षमा झाली होती म्हणून मृत्यू तरी परत आला. परंतु मग पश्चाताप कशासाठी करतो आपण? या मृत्यूनंतर जो दंड आहे पापाचा, जे आपण 3 क्षेत्र पाहिले, सार्वकालिक दंड तो मला मिळू नये. व्हॉट इज रिडेम्पशन? व्हॉट इज सॅल्वेशन? व्हॉट इज द डिलिव्हरन्स फ्रॉम द पेनल्टी ऑफ सिन? इट इज deliverance from it forever. Second, the rule of law of sin, dominance of sin over our lives. आपल्यावर पापाची सत्ता. आपण वळल्यामुळे ख्रिस्ताकडे आलो, त्याने आपल्या पापांची क्षमा करून म्हणजे सुटका देऊन आपल्याला मुक्त केलं. आता कोणाची सत्ता आपल्यावर आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची सत्ता आहे, असा त्याचा अर्थ आहे. पापात राहिल्याने सैतानाची सत्ता राहील, त्याचा शेवट काय होईल? सार्वकालिक दंड. मग येशू ख्रिस्ताकडे वळल्यावर पापांच्या पश्चातापामुळे मला तारण मिळाल्याने काय परिणाम मिळेल? मला सार्वकालिक जीवन, असा त्याचा अर्थ आहे. आणि तिसरं होतं की पापाचं सान्निध्य, द प्रेझेन्स ऑफ सिन. इंग्रजीमध्ये त्या 3 गोष्टी अशा आहेत: द पेनल्टी ऑफ सिन, the power of sin and presence of sin. हे तुम्हाला विचारलं जाईल की 3 क्षेत्र कोणते? What are the 3 areas of sin? You have to answer this. 3 areas of sin is पापाचा सार्वकालिक दंड, the penalty of sin. Second, the power, the rule of sin. And third, the presence of sin. Presence म्हणजे जेथे सैतान आणि पाप सुद्धा नसेल. आता वेळ नाही, आपल्याला थोडा वेळ झालाय, हरकत नाही. बट when once you are delivered from the penalty of sin and power of sin, so after life entering into the kingdom of God, there will be no presence of sin, because in the kingdom of God there is no sin. It doesn't exist in the kingdom of God. मग आपल्याला तिथे परत भीती राहणारच नाही ना. तिथे अशी प्रार्थना करू का मग आपण, अरे दे बाप्पा काय करावा, शैतान फार त्रास देतो, पापात पाडतो, मोहात पाडतो. प्रार्थना होईल का ती? नाही ना.
Will you pray like this in the heaven when there is no presence of sin? Oh God, please forgive me my sins. The devil is so dangerous and the sin is so horrible. You will not need to pray like that. Rather, you will glorify God. You will thank God for keeping you away from the presence of sin forever and ever. That is we call the Christian life and the faith in Christ Jesus. आणि म्हणून पापाचा विजय आणि शेवट तो तुम्हाला दिलेलाच आहे की रोज मी सारांश रूपाने सांगितलं की देन सिन्स दिस इज दिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द sin. We sometimes take sin as something that we did this or that and that. That are called actions. But sin is not only action. Sin is the law that controls you. पाप अशी शक्ती आणि अशी सत्ता आहे तुम्हाला बांधून ठेवते आणि कुठे नेते जर सुटला नाही तर सार्वकालिक दंडामध्ये. त्याला पाप पटलेला आहे. आणि जोपर्यंत आपण त्याच्यातून सुटत नाही आणि तुम्ही इतर कोणत्याही गोष्टी सोडून दिल्या की पाळसाहेब ब्रदर सिस्टर आता आम्ही असं करत नाही. यू मे ऑल्सो से दॅट सर ब्रदर और सिस्टर नाउ आय डोंट डू दिस आय डोंट डू दॅट आय डोंट डू दॅट. स्टील यू आर बाउंड टू सिन अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ सिन द इटर्नल पनिशमेंट. कोणत्या आधाराने आपली सुटका होते? पश्चाताप करणार. पहिली गोष्ट म्हणजे कबूल करून पश्चाताप करायचा आणि सेकंड स्टेप ख्रिस्ताकडे वळायचं. जगाकडे नाही, सैतानाकडे नाही, पापाकडे नाही, ख्रिस्ताकडे वळायचं. वधस्तंभाचा मार्ग धरायचा. मग तो कठीण आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की पाप हे आपण समजतो तितकं सोपं नाही. सैतानाने एकचदा प्रयत्न केला ना स्वर्गाच्या राज्यात. The Satan had just one chance to sin. He took just only one chance to sin. God punished him forever. तेथून हाकलून दिलं त्याला आणि अजून त्याला मरू देत नाही तो. तुम्ही प्रार्थना करता का कधी मरो हा सैतान? का बरं नाही करत? मरो हा बाप, मरो ही आई, मरो तर मैत्र, मरो ती मैत्रीण, मरो हे जग, सगळं करतो आपण. अशी प्रार्थना करत नाही का? अरे मरो हा सैतान. का बरं नाही करत? मित्र आवडला नाही तो मरो, आई आवडली नाही मरो, बाप आवडला नाही तो मरो, हे मरो ते मरो. सैतान का आवडतो एवढा मग? अशी प्रार्थना का नाही कर? पाप मरो, नष्ट हो, चिलगून जावं, याला आग लागो. त्याला आपण म्हणतो अशा देवाविरुद्धच्या शक्तींचा नायनाट होणं गरजेचं आहे. आणि देवाने आपल्याला मदत करायची आहे त्याला विजय मिळवायला, जो येशूमध्येच शक्य होतो. एक दिवसात होत नाही, हळूहळू होतो. सो आजचा धडा हा एवढाच आहे. पाप म्हणजे काय? देवाविरुद्ध बंड. या बंडाचे परिणाम आहेत आणि त्या परिणाम म्हणजे 3 आहेत आणि त्याच्यातून आपल्याला सुटायचं असतं. त्याला आपण म्हणतो पापातून सुटका. टुडेज लेसन इज ओरिएंटेड टुवर्ड्स ओनली 2 थिंग्स. One is the sin. What is sin? Sin is rebellion against God. दुसरा आहे what are the 3 areas of sin or dangers of sin? One, the presence, the penalty of sin, the power of sin, and the presence of sin. You must focus only on those details and memorize them. या 3 गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि पाठ करायचं आहे आणि परीक्षेत तुम्हाला ते विचारलं जाईल. बाकीचं वर्णन तुमच्या माहितीसाठी पाळेसाहेबांनी आम्ही केलेलं आहे. ठीक आहे. ह्या कागदांकडे लक्ष द्या, त्याचे प्रिंट ठेवा आणि प्रार्थनापूर्वक तुम्ही करा. आनंद वाटतो आज सगळे हजर झाले. मला वाटतं 1 आलं नाही, हरकत नाही. 5 होते वाटतं, पण काय हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग अँड मे गॉड कंटिन्यू टू ब्लेस यू अँड द चर्च at Nandurbar. Reverend Anup Valvi, Rajiv, and also Honorable
Secretary of the Church, Mr. Pretty Lavne, and of course the whole body, which is expecting from you a very positive response towards baptism. Thank you. May God bless you and your families at the same time. मी माननीय पाळक साहेबांनी आभार मानले तरी देखील पुन्हा एक वार शब्दसुमनांनी रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेब आपलं सोबत डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आणि आज सन्माननीय सचिव महोदय हे नेहमीच आमच्या सोबत आहे पहिल्या तासापासून आजवर. सचिव महोदय यासोबतच आम्ही जे पाळक वर्ग या ठिकाणी आहोत, आम्हा सगळ्यांच्या वतीने जे ऑनलाईन बघत आहे त्या आपणाला आम्ही सांगू इच्छितो. 7 विषय आपले पूर्ण झालेले आहे. आता 3च विषय राहिलेले आहे. तर अशा या 3च राहिलेल्या विषयांना देखील दर रविवारी 5 ते 6 या वेळामध्ये पूर्ण केलं जाईल. काही शंका असतील, काही अडचणी असतील, जर काही समजलं नसेल तर कृपा करून आपण आम्हाशी भेट घ्या, आमच्या संगती बोला किंवा रविवारी चर्च सुटल्यानंतर 5 मिनिटं थांबा, आमची भेट घ्या आणि आपल्या पाल्याच्या बाबतीत किंवा जे ऑनलाईन बघत आहे ते विद्यार्थी तुम्ही आमची भेट घेऊ शकता. कारण की बघा आता मार्च महिन्याचे 2 आठवडे राहिलेले आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना 17 तारखेला विधीपूर्वक बाप्तिस्मा देणार आहोत आणि सायंकाळी मंडळीमध्ये आपण त्यांना सहभागितेचा हात असा देणार आहोत. तर या सगळ्या कार्यासाठी विद्यार्थ्यांनी येथे येणं गरजेचं आहे, जो शेवटला आठवडा राहील. कारण की त्यावेळेला आपण पालकांच्या समोर, मंडळीच्या पंचांसमोर, मंडळीच्या अध्यक्ष आणि पालकांच्या समोर विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा घेऊ. त्या तोंडी परीक्षेत प्रेषितांचा मतांगीकार व प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना या 2 गोष्टी आपण बोलून घेणार आहोत. सोबतच पेपर लिहायचा आहे. एका विषयावरती 2 प्रश्न असणार आहे. ते प्रश्न कसे राहतील याबद्दल ऐकून घेण्यासाठी किंवा याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी आपण रविवारी चर्च सुटल्यानंतर आमची भेट घेऊ शकता किंवा जो बाप्तिस्मा विधीचा आठवडा आहे त्या आठवड्यात भेट घेऊ शकता. सोबतच बाप्तिस्म्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात, म्हणजे आपण पाण्यात उतरल्यानंतर, पाण्यातून बाहेर आल्यानंतर घालावयाचे ड्रेस व रात्री सहभागितेचा हात या वेळेला घालावयाचे जे ड्रेस आहेत ते शक्यतो आपण पांढरे असे ठेवणार आहोत, कारण ते शुद्धता आणि पवित्रतेचं दर्शक असं आहे. सोबतच कार्यक्रम कसा असणार आहे, सर्व्हिस ऑर्डर कशी राहणार आहे, या सगळ्यांची कल्पना आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. तर पालकांनी आमची भेट घ्यावी अशी मी पुन्हा एक वार आपणाला विनंती करतो. कारण की ऑनलाईन जे विद्यार्थी बघत आहे त्यांची प्रगती किंवा त्यांना कोणते विषय समजले नाही, कोणते कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही, ते समजवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सोबतच प्रेषितांचा मतांगीकार तोंडपाठ करा. प्रभूने आपल्याला शिष्यांना शिकवलेली प्रार्थना ही देखील तोंडपाठ आपल्याला म्हणायची आहे. तर नित्य रविवारप्रमाणे या रविवारी देखील फक्त विद्यार्थी आपल्या जागेवर उभे राहतील आणि प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना बोलून दाखवतील.
याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसा तुम्ही. या वेळेला आपण ऑनलाईन प्रक्षेपण थांबवत आहोत आणि या विद्यार्थ्यांसोबत काही प्रश्नोत्तरं आम्हाला करायची आहेत. त्यासाठी सचिव महोदय आहेत आणि पाळक वर्ग आहे, पंचमंडळ आहे. आम्ही थोडा वेळ या लेकरांसंगती बोलून 5-10 मिनिटात यांना आपण सोडणार आहोत. तत्पूर्वी मी शेवटी प्रार्थना करतो. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही उपकार मानतो. आमचं एकत्र मिळणं प्रभू तुझ्या गौरवासाठी झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी आज महत्त्वपूर्ण गोष्ट शिकून घेतली, ती त्यांच्या मनात बिंबून राहावी यासाठी तुझी कृपा दे. विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घेणं म्हणजे प्रभू समोर स्वीकार करणं, जगासमोर स्वीकार करणं, प्रभूचा स्वीकार करणं, हे अगदी मनात बिंबवून अधिक त्यांनी तुझ्या जवळ यावं यासाठी तुझी कृपा दे. आज राजू मार्गे यांनी जी सेवा केली त्यासाठी आम्ही आभार मानतो. सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंडजी जयकर पाळक साहेबांनी जी सेवा केली त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे सर्व कार्य प्रभू तू आशीर्वादित कर आणि याद्वारे तुझा गौरव होऊ दे. सारा आदर मान महिमा तुला असो. जे ऑनलाईन बघत आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कृपा आणि अनुग्रह दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांना सलाम.